आणि बिग क्वांटिटी फिश फ्राय आता एकदम व्यवस्थित. पप्पा कसं वाटतंय आता हे आलं लसणाचं पेस्ट आहे. आणि वर्षाला भाऊला म्हणजे भाऊ तर आहे ना पहिले खातच नव्हते फिश फ्राय, माझ्या हातचा पहिल्यांदा खाल्ले आणि त्यांना खूप आवडलं. फिश फ्राय कुणाला आवडतंय? जेवलीला म्हणून का? पप्पा बिग क्वांटिटी फिश फ्राय आता एकदम व्यवस्थित. काय टाकताय ते सांग. आता हे आलं लसणाचं पेस्ट आहे आणि वर्षाला भाऊला म्हणजे भाऊ तर आहे ना पहिले खातच नव्हते फिश फ्राय, माझ्या हातचा पहिल्यांदा खाल्ले आणि त्यांना खूप आवडलं. दप्तर ते सरप्राईज आहे, ते रात्री मिळणार आहे. पुढे श्री नको तिकडं तिकडं. तर आहे ना हे लिंबू. तर हा 2 किलो मासा मी फ्राय करणार आहे आणि थोडीफार कढी पण बनवणार आहे. तर आता लागूया तयारीला पण चला. या इथं एक गोष्ट मला क्लिअर करायची आहे, ती म्हणजे हा जो व्लॉग तुम्ही आता पाहताय फिश फ्रायचा, तर हा जुना व्लॉग आहे. हा मी तुमच्यासोबत शेअर केलेला नव्हता, पेंडिंग होता, पण मला काल व्हिडिओ एडिट करायला वेळ मिळाला नाही, त्यामुळे मग हाच मी व्लॉग शेअर करते. आणि जे नॉनव्हेज खात नाहीत त्यांची मी माफी मागते, त्यांनी स्किप करा हा व्लॉग हवं तर. आणि जे नॉनव्हेज खातात त्यांनी प्रतिक्रिया सांगा कसा वाटतोय व्लॉग ते. तर या इथं जे आपलं कॉर्नफ्लावर असतं ते, त्यासोबत लिंबू असं बरंचसं काही मॅरिनेट करण्यासाठी यांनी यूज केलेलं आहे. तर हे मॅरिनेट करण्यासाठी कणिक मळून घेते मी रात्रीचा स्वयंपाक करण्यासाठी. सरकारांची तयारी चालली आहे तिकडं. एवढा सगळा राडा घातलेला आहे. आता हे बघा, मांडायचं आहे ते माहिती. हे बघा, हे 2 किलो मासे फ्राय करण्यासाठी एकदम आता मसाला लावून ठेवलेला आहे मी. ते मस्त मुरणार. व्लॉग जरासा थांबून मी अतिशय महत्त्वाच्या गोष्टीविषयी बोलणार आहे, कारण यावर मला खूप वेळा कमेंट्स आलेल्या आहेत की मध्यंतरी एक प्रोडक्ट मी तुमच्यासोबत शेअर केलं होतं जे पिगमेंटेशनसाठी होतं आणि त्याविषयी तुमच्या काही क्युरीज होत्या, तर त्या पण आज मी क्लिअर करणार आहे. आणि पिगमेंटेशन हा जो प्रॉब्लेम आहे तो जवळपास 80% महिलांचा हा प्रॉब्लेम असतो की माझा जो चेहरा आहे तो काळवंडलाय किंवा मग अनइव्हन स्किन झाली आहे, ते बरं दिसत नाही, तर याला करेक्ट करण्यासाठी काय करावं. तर मी एवढंच सांगेन की बघा, आपलं जे स्किन केअर रुटीन असतं ते सिन्सिअरली तर फॉलो करायलाच हवं. मॉर्निंग असू देत किंवा नाईटचं असू देत, पण त्यामध्ये आपण जे प्रोडक्ट्स वापरतोय तर त्यामधले जे इन्ग्रेडियंट्स आहेत ते अगोदर चेक करा. कारण ते जर तुम्ही न चेक करता असंच खरेदी केले तर त्याचा तुमच्या स्किनसाठी तितका उपयोग होणार नाही. तर पिगमेंटेशनवर बेस्ट उपाय घेऊन आली आहे, तो म्हणजे डॉक्टर शेटचं, या इथं दिसत असेल तुम्हाला, केसर आणि कोजिक डेली पिगमेंटेशन करेक्टर क्रीम. तर याविषयी विचारलं गेलं होतं की ताई ही कधी वापरायची, म्हणजे आपलं जे स्किन केअर रुटीन असतं त्यामध्ये याचा रोल केव्हा आहे. तर या इथं त्यांनी डिटेलमध्ये सांगितलेलं आहे की तुम्ही पहिल्यांदा फेस वॉश करून घ्यायचं आणि त्यानंतर तुमची नेक्स्ट स्टेप जी असते म्हणजे मॉइश्चरायझरच्या अगोदरची आणि क्लिन्झिंगच्या नंतर तुम्हाला हे करेक्टर म्हणून वापरायचं आहे. तर याच्यामध्ये केसर एक्स्ट्रॅक्ट आहे आणि त्यामुळे आपल्या चेहरा असतो तो ब्रायटन करण्याचं काम याच्यामध्ये केसर एक्स्ट्रॅक्ट करतं. त्यासोबतच जे आपल्या स्किनवरती डार्क स्पॉट्स वगैरे असतात किंवा हायपर पिगमेंटेशन आहे ते फेड करतं आणि त्यामुळे आपली जी स्किन आहे ती एकदम ब्रायटन दिसायला लागते. तर हे मी का रिकमेंड करते, कारण मी हे स्वतः यूज केलंय आणि मला बऱ्यापैकी म्हणजे प्रवासामध्ये वगैरे आपण किती जरी काळजी घेतलेली असली, प्रत्येक 2 तासाला सनस्क्रीन बऱ्याचदा आपल्याला कामाच्या व्यापामध्ये अप्लाय करणं होत नाही आणि प्रवासादरम्यान वगैरे तर खूप जास्त टॅनिंग होतं. पिगमेंटेशन जे हायपर असतं
तर ते कमी करण्यासाठी मी हे वापरायला जवळपास 2 महिन्यापासून सुरुवात केली. या अगोदर 1 महिन्यापूर्वी मी तुमच्यासोबत त्याचा रिव्ह्यू सुद्धा शेअर केला होता. मला बेस्ट वाटला होता आणि म्हणूनच तुमच्यासोबत मी हे प्रोडक्ट शेअर करते. अशा पॅकेजिंग मध्ये येतं आणि जस्ट तुम्हाला एक पंप दिसत असेल, एक वाटाणा असतो ना छोटा, तेवढ्या आकाराची क्रीम बस होते. असे अप्लाय करून घ्यायचे. एकदम असा नॉन ग्रीसी फॉर्म्युला आहे. कसल्याही पद्धतीने चिपचिपी वाटत नाही आणि एकदम स्मूथ पण आहे टेक्स्चर याचं, पाहू शकताय. त्यासोबत ब्लेंड करायला खूप सोपं आहे. लगेच स्किनमध्ये तुमच्या ॲब्झॉर्ब होऊन जातं. तेलकटपणा वगैरे अजिबात दिसत नाही. त्यासोबतच भारतीय स्किनसाठी सुटेबल असं हे प्रोडक्ट आहे. 2% कोजिक ॲसिड आहे, जे कंट्रोल करतं मेलॅनिनचं जे प्रोडक्शन असतं ते, आणि त्यामुळे बऱ्यापैकी आपली स्किन जी आहे ती ब्रायटन तर होतेच, परंतु जे डार्क स्पॉट असतात, त्याला काळवंडलेला जो चेहरा असतो तो इवन करण्याचं काम कोजिक ॲसिड करतं. बऱ्याचदा आपल्याला पिंपल्स आलेले असतात, तर त्याचे मार्क्स, त्यासोबतच मेलाझ्मा याच्याशी सुद्धा इफेक्टिव्हली हे डील करतं. याच्यामध्ये 1% नियासिनेमाइड आहे. जणीच्या चेहऱ्यावरती असे पोर्स जे आहेत ते ओपन असल्यासारखे किंवा मोठे दिसतात, तर ते जे पोर्स आहेत ते मिनिमाइज करण्याचं काम नियासिनेमाइड करतं, ज्यामुळे अनइवन स्किन असते तर ती इम्प्रूव्ह होते. त्याच्यात आहे 0.5 गायकोलिक ॲसिड. ते आपल्या स्किनला एक्सफोलिएट करतं आणि त्यामुळे जी मृत त्वचा असते किंवा डेड स्किन सेल्स असतात ते रिमूव्ह होऊन नवीन स्किन सेल्स जे असतात ते रिजनरेट होण्याचं काम गायकोलिक ॲसिडमुळे होतं आणि त्यामुळे जी नवीन त्वचा असते ती एकदम तुकतुकीत आणि फ्रेश असते आणि ती तशीच राहावी यासाठी तुम्हाला हे डेली बेसिसवरती यूज करायचं आहे. जर तुम्हाला सुद्धा पिगमेंटेशनचा त्रास असेल तर ही क्रीम बेस्ट आहे आणि तुम्हाला परचेस करायची असेल तर लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते, तिथे जाऊन तुम्ही नक्कीच परचेस करू शकता. शिवाय ॲमेझॉन आणि फ्लिपकार्टवरती सुद्धा आता डॉक्टर शेणी सगळेच प्रोडक्ट अवेलेबल आहेत. पण जर तुम्ही माझं कुपन कोड वापरला वर्षा20, तर तुम्हाला डॉक्टर शेटची जी ऑफिशियल वेबसाईट आहे तिथे 20% ऑफ मिळणार आहे आणि माझा जो कुपन कोड आहे तो इथे स्क्रीनवरती फ्लॅश होताना तुम्हाला दिसेल, तो वापरा आणि 20% ऑफ मिळवा. आणखी एक गोष्ट मला तुम्हाला सांगायला आवडेल, तुम्ही कुठलेही प्रोडक्ट नव्याने यूज करत असाल तर त्याची एक पॅच टेस्ट नक्की घ्यायची. बघा, हे प्रोडक्ट डर्मॅटॉलॉजिकली टेस्टेड तर आहेच, त्याशिवाय या क्षेत्रातला 90 वर्षाचा अनुभव यांच्या गाठीशी आहे आणि कुठल्याही क्षेत्रातला अनुभव असल्याशिवाय त्यातले बारकावे अजिबातच माहीत नसतात. त्यामुळे कधीही जे ट्रस्टवर्दी प्रोडक्ट आहे त्यालाच आपण पहिला प्रिफरन्स द्यायला हवा. तर हे एकदम अफोर्डेबल आहे. 499 मध्ये हे येतं. आता एक असा गावरान कांदा वगैरे आता हे रश्श्यासाठी. आणि मेन गोष्ट म्हणजे नॉनव्हेजची कुठलीही रेसिपी असेल ना तर जनरली त्यांच्याकडेच असते. मला थोडं नॉनव्हेजचं टेन्शन नसतं. फक्त भाकरी चपाती काय असेल तेच करतात. बाकी सगळं आमटी असेल किंवा फ्राय असेल. तर चला आता घरात माणसं जास्त असली की स्वयंपाक सुद्धा जास्त करावाच लागतो. परत कमेंट्स येतात की एवढी जास्त कणिक कशाला मळलेस, तर तेवढं जेवण लागतंच. आता हा फ्राय करायचा आपल्याला. कोण होतं? आकांक्षा. तर आता चपात्या करून घेते मी आणि आई मला सांगत होत्या की ताईंचा फोन आलेला आणि आकांक्षा बोलत होत्या आईंशी आणि त्या काय म्हणत होत्या ते मला त्या सांगत होत्या. तर त्यांच्याशी बोलत बोलत माझं काम चालू होतं. तर इथं मस्तपैकी माझ्या चपात्या चाललेल्या आहेत. तिकडे आमटी जी असते ना माशाची ती फोडणी द्यायला चाललेली आहे. तर या दोन्ही म्हणजे फिश फ्राय आणि माशाची आमटी करी असते ना, तर ती कशी बनवायची याचा सेपरेट व्लॉग आपल्या चॅनलवरती ऑलरेडी अपलोडेड आहे. त्यामुळेच डिटेल रेसिपी इथे मी शेअर केलेली नाहीये, पण जर तुम्हाला हवं असेल तर तुम्ही प्रिव्हियस व्हिडिओज चेकआउट करू शकता. आता वरच्या चपात्या चालू आहेत आणि इकडे मी हे रस्सा बनवायला टाकलेला आहे माशाचा आणि आता हा मसाला चांगला हा माशामध्ये मुरलेला आहे. तर याचा फ्राय कडक एकदम फ्राय भाऊंना पण आवडते, त्यामुळे फ्राय सगळ्या शेवटी. हो, सर्वांना फ्रायच आवडते आमच्या इथं. तर अशा पद्धतीने चालू आहे. कसं वाटतंय तुम्ही सांगा कमेंट करून. मस्त, मला तर एकदम गावाकडे एकदम फील एन्जॉय करतो मी दिवस हे. तर आता तेल गरम करायला ठेवलेलं आहे आणि आता फ्राय करून घेतो. आणि इकडं माझा रस्सा म्हणजे भाजी कढी आहे ना, फिश करी आहे ना, ती झालेली आहे तयार. इथे दाखव, एक मिनिट दाखवतो. हा, थांब. एवढी मस्त एकदम छान फिश करी झालेली आहे. बघा कसा कलर आलेला आहे ना. आणि आता फ्राय. आणि आता माझी ही शेवटची चपाती. लाईट गेली.
हे तेल तापलं की मग पुढे कंटिन्यू मीठ थोडं तेल टाकायचं. तेवढं टीव्हीचं बटन पण फिरली. गॅस ऑन केला, त्याच्यावरती कढई तापत ठेवलेली आणि त्याच्यामध्ये आता तेल ओतता येते कारण की मासे तळून घ्यायचे त्यासाठी. माशाची जी रस्सा भाजी केलेली तर ती बारीक आचेवरती इकडे गॅसवर ट्रान्सफर केली कारण माझ्या चपात्या ऑलमोस्ट करून झाल्यात. फिश फ्राय करण्यासाठी जेवढं कडक तेल व्हायला पाहिजे तेवढं एकदम परफेक्ट झालेलं आहे. तर त्यासाठी आता हे बाकीचे सगळे जे फिश आहेत ते फ्राय करून घेतात, दिसत असेल तुम्हाला. काय करत मला. अरे बाळा, इथं मी बनवतोय त्याच्यानंतर आपण दंगा करूया बस. दुपारी श्रीचा अभ्यास घेताना तो थोडंसं नको असं म्हणत होता. त्यावेळी हे बोलले होते त्याला की नाही तू जर आता छान अभ्यास केलास तर मी तुझ्यासोबत खूप मस्ती करतो आणि खूप छान खेळू आपण म्हणून. त्यासाठी तो विचारतोय की पप्पा आता कधी मस्ती करायची आपल्याला म्हणून. त्यामुळे मुलांना ना जे शक्य होतात आपल्याच्याने तेच प्रॉमिसेस द्यायचे. अगदी साध्याच गोष्टी असतात पण ते इतकं मनाशी पक्की गाठ बांधून ठेवतात की नाही आपल्याला म्हटले होते ना मग आता करायलाच पाहिजे, आणि आपण ते नाही केलं ना तर आपण खोटे ठरतो त्यांच्या नजरेमध्ये आणि आपली ती इमेज कधीच क्रिएट होऊ नये मुलांसमोर याची पूर्ण काळजी घ्यायची. जे शक्य होते तेच बोलायचं आणि तेच प्रॉमिसेस द्यायचे, असं मी तरी करते पर्सनली. कारण मग पुढं मुलं असं समजतात की नाही बाबा हे पण खोटं बोलतात तर आपण पण खोटं बोलायला काय हरकत आहे. म्हणून तसं होऊ नये यासाठी प्रॉमिस देताना अगदी विचार करून द्यायचं की आपण ते करणार आहोत का, आणि करणार असू तरच ते बोलायचं. तसंही आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे की अनुकरणामधनं मुलं शिकतात आणि आपण जे बोलतो वागतो किंवा त्यांच्या आसपास जी माणसं आहेत तर ती खोटं बोलतात का, कशी जगतात, कशी वागतात, या सगळ्याचं ऑब्झर्वेशन करून ती घडत असतात. कसं वाटतंय. सुमितला पण फिश फ्राय खूप आवडतं त्यामुळे पहिल्यांदा त्यांना दिलं, त्यानंतर भाऊंना टेस्ट करायला दिलं कसं झालं ते. बघा टेस्ट करून. कसं वाटतंय. भाऊंना नॉनव्हेज फिश फ्राय असे पदार्थ खूप आवडतात त्यामुळे मग हे असल्यानंतर एकदा दोनदा तरी बनवणं होतंच. पण आई खात नाहीत तर त्यासाठी यांनी बाहेरून येतानाच जिलेबी वगैरे आणि एक दोन त्यांच्या आवडीचे पदार्थ घेऊन आले, कारण का आई इग्नोर करतात असू दे जे आहे ते खाते म्हणून. पण हे म्हणतात की तसं नाही, तू म्हणजे का बरं, म्हणजे तुला पण तुझ्या आवडीचं खायला पाहिजे ना आजच्या दिवशी. मग कधी कधी आईंसाठी पनीरची भाजी वगैरे असं पण बनवते मी, पण नॉनव्हेज असेल त्या दिवशी हे काहीतरी नक्कीच घेऊन येतात. तर श्रीमंत तरकारी तर तळतायत आमची पण. तोपर्यंत मी एक हा जो घाण आहे बॅचवरती रामभळ्याच्यात लिहून देते कारण लेकरांना पण आवडतं आणि आमटी पण थोडीशी देते. कसली छान तरी आली आहे, जवळून दाखवते जरा. आणि बघून कुणाच्या तोंडाला पाणी सुटलं ते नक्की कळवा कमेंटमध्ये. आणि आमच्याकडे ना माळकरी म्हणजे न खाणारी व्यक्ती पण आहे, ते तिकडच्या कोपऱ्यात जाऊन तिकडे कोपऱ्यात जाऊन कोपऱ्याला. चला कुठे गेली मम्मी. मम्मी तर झोपली का काय. मी दराई फिश फ्राय लेकरं खातात की जरा. कुणाला आवडतंय जेवलीला म्हणून का अंकलने दिलं आणि ही भाजी पोळत्या बघ भाजी नाही माशाचीच आहे. आणखी भाजी असले तर तिकडे या. कसलं झालंय सांगा बरं. काटे बघून खायचे, काटे असतात मध्ये काढून द्यावं लागतं. चांगलं झाले ऐश्वर्या. तर पहिला गाणा भाऊ सुमी त्या दोघांना टेस्ट करायला दिलेला, त्यानंतरचा दुसरा गाणा रामभैयाच्यात घेऊन गेले आणि त्यानंतर हा तिसरा गाणा घरचा. पाहू शकता म्हणजे अशा पद्धतीने झालेलं आहे आपलं फिश फ्राय. आणि इकडे ही फिश करी राईस सोबत सुद्धा तुम्ही खाऊ शकता किंवा भाकरी सोबत, चपाती सोबत, तुमच्या आवडीनुसार तुम्ही सर्व करू शकता. दोन गणे खाल्ली तसंच बोलता. खोटं बोल नको. तिथं हाड किती टाकली भाऊ कसं झालंय.
सुमित बेस्ट छान झाले. मामाने केल्यात म्हणून छान झाले. नाहीतर छान झालं असतं. हा, मामा गेल्यास पुन्हा. बरं तुम्ही करायचं. तर चला आता जेवण करतो आम्ही आणि यस सगळेजण मिळून अंगत पंगत करून. आता मला माहिती आहे संध्या बघणार व्हिडिओ. लय मजा करायला. सोडून खाल्ला. तर चला या नोटवरच आजचा हा व्लॉग आम्ही इथेच थांबवतो. हो. भेटू तुम्हाला लवकरच उद्याच्याच नवीन व्लॉग सोबत. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र, जय जिजाऊ, जय शिवराय. कसं करायचं श्री? अयो बघू. अरे गोल बसते की. म्हणलं तर असं हाणल्यावर गोल होत. लय चालू होतं त्याचं कुठलं बघून येते की. तिथं बसतंय. आणि आणखी काय यूज आहे त्याचा? कशासाठी वापरू शकतो? स्केल. उंदीर